कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अरे वा, कधी आलात? असे लपून छपून येता, लपून छपून निघून जाता, कसं चालणार? नेत्रासारखी लबाडी करायला लागलात तुम्ही, हं? आई आबा, चल। अरे चला कसं, पाहुणचार करू दे की मला त्यांचा। काय रे थेरड्या, बारा वाजलेत चेहऱ्यावर। आणि तू नेत्राची आई, भीती वाटते ना आता माझी? घाबरतेस की नाही मला? नाही, तुझ्या या लेकीने चोमडेपणा करून सगळं सांगितलं असेल ना तुला, हं? पण आता आलायत तर खाऊन पिऊन जा। रिकाम्या पोटी कोणी माझ्या घरातून गेलं तर मला नाही आवडत ते आबा। मी करते स्वतः काहीतरी। काही नकोय आम्हाला, सुनबाई चल। आओ आबा, कशाला जाताय? थांबा। तसंही नेत्राच्या गटात एक एक जण कमीच होतोय आता। तुम्ही थांबलात तर तुमचा आधार मिळेल तिला। चला। चला। कुठे जाणार? बाबूशी। हं? जा जा, कुठेही जा, जगात कुठेही जा, पण शेवटी कुठे जायचं ते माहिती ना? वरती। अनंतात विलीन व्हायचंय। आई, आबा, चला तुम्ही। इतकी घाई झालीये? आत्ताच करून टाकू का अनंतात विलीन? संपवून टाकू का सगळं? शांत व्हाल एकदम, हं? करू? काय रे थेरड्या, बाबोशीच्या देवळात पुजारी आहेस ना? काय तुझी देवी काय करते काय?
आबा चला, तुम्ही नका लक्ष देऊ. जा जा जा, हिलाही घेऊन जा. जा ग बाई जा. बाबूशी जा आणि तुझ्या त्या त्रिनयनेला आजी झोपली ना, तिला जाग कर. जा जा जा. आई झोपलेल्याला जागा करता येईल, पण तुझ्यासारखं झोपेचं सोंग घेतलंय ज्यांनी, त्यांचं काय करायचं? आता तू जागी हो. नेत्रा जे काही करतीये ना, तो देवीचा आदेश आहे हे लक्षात ठेव. आजवर मी त्रिनयना देवीला दोष दिला. तिच्या वरदानामुळे माझ्या मुलीच्या आयुष्याचं वाटोळं झालं असंच वाटत होतं मला. म्हणून मी नेत्राला बोल लावले. गावकऱ्यांनी तिचा सतत अपमान केला, तिला अपशकुनी म्हणून हिणवत राहिले. तिच्या वरदानाची थट्टा केली. खूप वाईट वाटायचं. पण मला आज माझ्या नेत्राचा अभिमान वाटतो की ती देवी आईची भक्त आहे. सत्यासोबत आहे, न्यायासोबत आहे. आणि या कलियुगात सुद्धा ती धर्मासोबत आहे. तिचा धर्म म्हणजे विरोचकाचा वध. देवी आई देवळात झोपले असं वाटतंय ना तुम्हाला? नाही, देवी आई फक्त देवळातच नाही, माझ्या नेत्राच्या शरीरात आहे, तिच्या डोळ्यात आहे, तिच्या हिमतीत आहे, तिच्या भक्तीत आहे, तिच्या शक्तीत आहे, शक्तीत आहे, शक्तीत आहे, शक्तीत आहे. मृत्यूची भीती घालून तुम्ही आम्हाला घाबरवताय. नाही घाबरत आम्ही. ना तुमच्या धमक्यानं, ना त्या राक्षसाला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.